नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या युट्यूब चॅनलमध्ये। मुख्यमंत्री योजना दूत यासाठी आता भरती निघणार आहे आणि यामध्ये 50,000 जागा भरल्या जाणार आहेत आणि यामध्ये प्रति महिना तुम्हाला 10,000 रुपये वेतन मिळणार आहे। तर मुख्यमंत्री योजना दूत ही योजना काय आहे, यासाठी 50,000 जागांसाठी भरती कधी निघणार आहे, यासाठी अर्ज कसा करायचा, यासाठी कोणते लोक पात्र असणार आहेत आणि यासाठी तुम्हाला काय प्रोसिजर करायची आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत 7 ऑगस्ट 2024 रोजी हा GR निर्गमित करण्यात आलेला आहे। तर GR काय आहे पहा। शासन निर्णय: महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। याबाबतची कार्यपद्धती पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल। तर मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमाचा उद्दिष्ट काय असणार आहे, तर महाराष्ट्र शासनाच्या विविध ज्या काही योजना असतील त्यांचा प्रचार आणि प्रसिद्धी करणे आणि त्यांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवून देण्याचं काम मुख्यमंत्री योजना दूताचं असणार आहे। तर कार्यक्रमाची ठळक रूपरेषा तुम्ही इथं पाहू शकता। महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे। राज्यात कार्यरत असलेले प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील। ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत या प्रमाणात एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येईल। मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल। यामध्ये प्रवास खर्च आणि सर्व भाडं समाविष्ट असेल, म्हणजे तुम्हाला यासाठी प्रत्येकी 10,000 रुपये महिना दिला जाईल। निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही। म्हणजे तुमची जर मुख्यमंत्री योजना दूत म्हणून निवड झाली तर हा करार फक्त 6 महिन्यापुरताच मर्यादित असणार आहे। तर यासाठी कोण कोण पात्र असणार आहे? वयोमर्यादा 18 ते 35 असणार आहे। शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे। संगणक ज्ञान असणं आवश्यक आहे। उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणं आवश्यक आहे। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे। उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाने बँक खाते आधार संलग्न असावे। तर योजना दूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे: विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज। यासाठी लवकरच ऑनलाईन अर्ज सुरू होतील, त्यानंतर तुम्हाला इथं ऑनलाईन अर्ज करावा लागेल। त्यासोबत आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचे पुरावा दाखल करणे किंवा कागदपत्रे, प्रमाणपत्र इत्यादी, अधिवासाचा दाखला, त्यानंतर वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र जे तुम्हाला ऑनलाईन अर्जासोबत द्यावं लागेल। तर ही अशा प्रकारची मुख्यमंत्री योजना दूत असा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि यासाठी 50,000 पदं भरण्यात येणार आहेत। त्यासाठी महिन्याला 10,000 रुपये असे मानधन देण्यात येईल आणि जर तुमची मुख्यमंत्री योजना दूत म्हणून निवड झाली तर तुमच्यासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल आणि तुम्हाला ही योजनेसाठी जर तुमची गावात निवड झाली तर गावामध्ये शासनाच्या विविध योजनांचा तुम्हाला प्रसार आणि प्रचार करावा लागेल। तर अशी ही योजना आहे। याचा GR तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। हे तुम्ही पूर्ण माहिती अशी वाचून घेऊ शकता। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।